पृथ्वी शेषाच्या डोक्यावर नसून पृथ्वी शेषाच्या डोक्यावर बसून ते कष्टकरी कामगार गोरगरिबांच्या ते हातावर बसलेले असा वैज्ञानिक विचार मानणारे लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असा नारा देणारे सुभाषचंद्र बोस अशा सर्वच मान्यवर सर्वच महापुरुषांना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो। नमस्कार, मी बोरकर पांडुरंग बालाजी दिगंबरराव बिंदू महाविद्यालय BA थर्ड इयरचा विद्यार्थी। आज मी तुम्हाला भारतीय संविधानाविषयी थोडक्यात बोलणार आहे, तर तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे। विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वजण जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचे नागरिक आहोत। जगातल्या 68% राष्ट्रांनी लोकशाही शासन प्रणालीचा अवलंब केलेला आहे। अब्राहम लिंकनच्या मते लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही राज्य आहे। दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान अंमलात आलं। आपला देश कसा चालला पाहिजे हे आपले संविधान आपल्याला सांगते व तसेच भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार दिले जे इतर देशांमध्ये अनुपस्थित आहेत। उदाहरणार्थ दक्षिण कोरियामधील किम जॉंग या देशामध्ये तिथल्या नागरिकाला फक्त 2 ते 3 पद्धतीच्या कटिंग करता येतात। त्या व्यतिरिक्त जर वेगळी कटिंग केलं तर त्याला मृत्यूची शिक्षा त्या देशामध्ये सुनावली जाते। एवढेच नव्हे तर भारतीय संविधानाची मनोरंजक एक गोष्ट म्हणजे भारतीय संविधान ज्यावेळेस तयार करण्यात आलं त्यावेळेस खूप जणांनी टीका केली। विन्स्टन चर्चिल असे म्हणत होते नवा स्वातंत्र्य भारत टिकू शकणार नाही, परंतु सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रयत्नांनी विभागलेल्या राज्याला एकत्र करून अशक्य गोष्ट शक्य करून टाकली। भारतीय संविधान तयार करण्यासाठी अनेक महावीरांनी आपले महत्त्वाचे योग्य मार्गदर्शन दिले व तसेच यामध्ये आजरामर नाव म्हणजे डॉक्टर BR आंबेडकर जे घटना समितीचे मसुदा समितीचे अध्यक्ष होते। बाबासाहेब आंबेडकरांविषयी बोलायचं झालं तर बाबासाहेब आंबेडकरांची कुठली परिस्थिती तुम्हाला आम्हा सर्वांना माहिती आहे। बाबासाहेब आंबेडकरला इंग्रजांच्या बाहेर राहून शिकावं लागायचं। या भारतामध्ये इंग्रजांचं राज्य होतं। बाबासाहेब आंबेडकर 5वीच्या वर्गातले बाहेर मेढ्यावर बसलेले असायचे। कधीतरी इंग्रज अधिकारी त्या शाळेत इन्स्पेक्शन साठी यायचे आणि 5वीच्या वर्गातल्या मुलाला प्रश्न विचारायचे। एकाही मुलाचा हात वर नसायचा, परंतु ते 5वीच्या वर्गाच्या बाहेर बसलेले बाबासाहेब आंबेडकरांचा हात वर असायचं आणि बाबासाहेब आंबेडकर त्या इंग्रज अधिकाऱ्याला म्हणायचं साहेब मी तर प्रश्नाचं उत्तर तब्बल 4-5 प्रश्नाचं उत्तर बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्यावर ते इंग्रज अधिकारी त्या वर्ग शिक्षकाला म्हणतात अहो तुमच्या या शाळेची लाज त्या उंबरठ्याच्या बाहेर बसलेल्या मुलांना लागली। वर्गामध्ये एकाही मुलाला प्रश्नाचं उत्तर आलं नाही। ते इंग्रज अधिकारी बाबासाहेब आंबेडकरांना जातात आणि त्यांना विचारतात बा तुझं नाव काय। त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर त्या इंग्रज अधिकाऱ्याला म्हणतो साहेब मला भीमा म्हणतात भीमा। मग इंग्रज अधिकारी बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतात भीमाचा एक शेवटचा प्रश्न विचारतो। बाबासाहेब आंबेडकर म्हणतात विचार साहेब सांगा भीमा या पृथ्वीपासून सगळ्यात लांबचा ग्रह कोणता। बाबासाहेब आंबेडकर 5वीच्या वर्गातले त्यांच्या डोळ्यात खळकून पाणी आलं। साहेब या पृथ्वीपासून सगळ्यात लांबचा ग्रह कोणता आहे ते मला माहिती नाही, परंतु माझ्यासाठी वर्गात ठेवलेला पाण्याचा माठ हा सगळ्यात लांबचा ग्रह आहे। बाबासाहेब आंबेडकरला पाणी पिण्याचा देखील अधिकार नव्हता, परंतु स्वतःच्या काळजाचं रक्ताचं पाणी करून आपल्या लेखनाला पाजून सर्वसामान्याच्या त्यांनी भारताचं संविधान देऊन त्या दिल्लीच्या तत्त्वाला खाली खेचून आणण्याचं सामर्थ्य बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला आम्हाला निर्माण करून दिलं। एवढेच नव्हे भारतीय संविधानाचा गोरगरीब जनतेला कसा फायदा होतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे शंकरराव खरात। सर शंकरराव खरात यांचा तराळ अंतराळ या पुस्तकामध्ये एक आठवण घ्यायला लागतात। ते सांगतात मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझ्या घरामध्ये कोणी शिकलेलं नव्हतं, तेव्हा माझ्या वडिलांना एक पत्र येते आणि ते पत्र वाचून घेण्यासाठी शंकरराव खरात आणि त्यांचे वडील हे गावातल्या सावकाराकडे जातात। त्यावेळेस सावकार शंकरराव खरात आणि त्याच्या वडिलांना म्हणतो माझ्या दारामध्ये पडलेली सर्व लाकडं फोडून दे मगच मी हे पत्र वाचून जातो। त्यावेळेस शंकरराव खरात आणि त्यांचे वडील तब्बल 4-5 तासानंतर सगळे लाकडं फोडून झाल्यावर जमिनीवर बसतात आणि त्या सावकाराला म्हणतात मालक सगळे लाकडं फोडून झाले आता माझं मात्र तेवढं पत्र वाचून द्या। सावकारच्या बोलतो ते डोळ्यात पाणी आणण्यासारखं असतो। सावकारच्या बोलतो ते डोळ्यात पाणी आणण्यासारखं असतो। सावकार म्हणतो अरे बाबा या पत्रामध्ये असं लिहिलं तुझी जी बहीण आहे ती वारलेली आहे आणि तिची अंत्यविधी सकाळी होती। शंकरराव खरात त्यांच्या वडिलांची अवस्था नको अशी होती। त्यावेळेस शंकरराव खरात असं ठरवतात मी एवढं शिकेन पुन्हा कधी माझ्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू येता कामा नये। ते भारतीय संविधानाच्या जवळ पुढे येऊन शिकतात आणि पुणे विद्यापीठाच्या गुरुकुलपर्यंतचा प्रवास करतात। अगदी सावकाराला वेठीस धरण्यापासून ते पुणे विद्यापीठाचा गुरुकुलपर्यंतचा प्रवास कशामुळे शक्य झाला आहे तर केवळ आणि केवळ भारतीय संविधानामुळे शक्य झालेला आहे। एवढेच नव्हे तर आजची मुलगी एसपी आहे। 150 कॉन्स्टेबल आज तिच्या ताब्यामध्ये काम करताना तुम्हाला आम्हाला दिसून येतं। ते केवळ आणि केवळ शक्य झाले आहे ते भारतीय संविधानामुळे शक्य झालेलं आहे। एवढंच कशाला आज निधी बनवल्या जाणाऱ्या आदिवासी समाजातील महिला आज राष्ट्रपती या पदाला गौरव घेतली ते कशामुळे शक्य झाले ते केवळ आणि केवळ भारतीय संविधानामुळे शक्य झाले। सर मला आज खंत वाटते आजकालची तरुण मुलं जी वेगळ्या मार्गाने चाललेलं आपल्या दिसून ते म्हणजे मोबाईल आणि पबजीच्या आहारी गेलेले आहे।
विनोबा भावे म्हणतात, भावना ही माणसाच्या जगण्याची अभिरुची असते, परंतु आजकालचे तरुण मंडळी भावना व्यक्त करण्यासाठी मोबाईलचा आधार घेतात. ते म्हणजे लावलं स्टेटस, गेल्या भावना सगळीकडे, लावलं स्टोरी, गेल्या भावना सगळीकडे. म्हणजे आज आमच्या ओटावरचं बोलणं आज बोटावरती आलं आणि हे हृदयाचे ते हृदय संवाद तुटून एका बोटाच्या क्लिकनं आमचा तरुण त्या ठिकाणी व्यक्त होताना तुम्हा आम्हाला दिसून येतं. संत तुकाराम महाराज म्हणाले होते, पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोके झेंडा. पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोके झेंडा, मात्र पुत्र झाला ऐसा गुंडा त्याचा फक्त सोशल मीडियावरती झेंडा. आजकालचे आमचे तरुण मंडळी या सोशल मीडियावर इतके गुरफळून गेलेले आहेत. आजचा तरुण म्हणतोस, आहेस तरुण तर घे मजा करून, आहेस तरुण घे मजा करून, जाशील मरून तर टाकतील पडून, अशा आजच्या तरुण पिढीचे विचार झाले तुम्हाला मला दिसून येतात. सर मला वाटतं आजच्या पिढीचे विचार असायला हवे. आम्ही आजचे तरुण समाजसेवा करू म्हणून भ्रष्टाचारास टाकून फिरून, बेरोजगारास टाकून मारून आणि स्वतःला तेव्हाच म्हणून या देशाचे तरुण जेव्हा संविधानाचा योग्य वापर करून भारताला महासत्ता टाकू. अशा आजच्या या पिढीचे विचार असायला हवे. सर ज्या झोपडीपर्यंत जिथं दिवा नाही त्या झोपडीपर्यंत प्रकाश पोहोचवण्याचं काम आपल्या भारतीय संविधानाने केलेलं आहे. म्हणून तुम्ही आम्ही सर्वजण भारतीय संविधानाला जोपासणं व त्याचा सन्मान करणं ही काळाची गरज आहे. भारतीय संविधानाचा आदर करशाल एवढाच माफक आशा व्यक्त करतो. आणि शेवटी जाता वेळेस हे रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, ये रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है. आरोप को जो मिला है वो उनके मुकद्दर से मिला है, आरोप को जो मिला है उनके मुकद्दर से मिला है, ये मुकद्दर भी मुझे तेरे संविधान से मिला है, ये मुकद्दर भी मुझे तेरे संविधान से मिला है. जय जय महाराष्ट्र, जय संविधान.